वॉर्ड क्रमांक 54 वेगवेगळ्या विभागामध्ये डिवाईड झाला आहे. त्यात चाळवस्ती आहे, इमारती पण आहेत. आणि चाळवस्तींमध्ये जेव्हा मी फिरलो तेव्हा प्रामुख्यानं लोकांनी मला पाण्याची समस्या बोलून दाखवली की गढूळ पाणी येतं आहे, पाणी वेळेवर येत नाही, पाण्याचा प्रेशर बरोबर नाही आणि गेले 2.5-3 वर्ष चालू आहे. आपल्याला माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राज चालू आहे, राज्य शासनामार्फत जे हाताळले जाते. आणि खरं तर हे दुर्दैव आहे की आपल्या मुंबईकरांना ते पाणी त्यांचं हक्काचं आहे, ते आपण वेळेवर देऊ शकत नाही किंवा स्वच्छ पाणी जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना देऊ शकत नाही. कुठे ना कुठेतरी याच्यावरती उपाययोजना झाल्या पाहिजेत. आणि निश्चित रूपानं जेव्हा मुंबईकर बहुमताने आम्हाला निवडून देतील तेव्हा निश्चित रूपानं आपण याच्यावरती उपाययोजना आणू. आणि बिल्डिंगचा भाग झाला, तिकडे रस्त्यांची कामं गेली वर्षभर सुरू आहेत आणि तरी देखील ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही आहेत. म्हणजे लोकांच्या दाराच्या समोरचे गेट, बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतरचे सगळे रस्ते खोदून ठेवले. तर हा सगळा त्रास या सर्व विभागातल्या लोकांना होतो आहे. आणि हे सर्व त्रास जेव्हा लोक आम्हाला येऊन सांगतात तेव्हा त्यासाठी त्यांचा हक्काचा नगरसेवक देखील असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा लोक या सर्व मुद्द्यांना सोडवण्यासाठी जेव्हा आम्हाला मतदान करतील त्यावेळेला निश्चित रूपाने आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही एक युवा नेता आहात. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे कॉन्स्टंटली प्रेझेंटेशन्स देत आहेत, तर त्यांच्यासोबत कनेक्शन काय आहे त्यांचं? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, किती भावनिक मुद्दा आहे? आम्हाला सगळ्यांना आनंदच झाला किंवा कारण आमच्या मनाची इच्छा ही पहिल्यापासून होती की शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी एकत्र यावं. आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या दोन्ही साहेबांनी आमच्या सर्वांच्या मनातली इच्छा पूर्ण केली. आणि म्हणून एक वेगळा जोश, एक वेगळं चैतन्य हे या निमित्ताने आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतं आहे. काल आपण बघितलं की आदित्यजी आणि अमितजींनी एक प्रेझेंटेशन देखील आम्हाला सर्वांना दाखवलं. आणि मुंबईकरांना आवडतील, मुंबईकरांना रुचतील आणि मुंबईकरांना फायदा होईल हे सर्व मुद्दे त्यांनी त्या प्रेझेंटेशनमध्ये मांडलेत. आणि म्हणून तुम्हाला कळलं असेल की आम्हाला राजकारण या ठिकाणी करत बसायचं नाही आहे, तर मुंबईला पुढे घेऊन जायचं आणि मुंबईला विकासाच्या दृष्टिकोनातून अजून सक्षम बनवायचं. तुमच्या वॉर्डमध्ये अशी कोणती कामं आहेत जी अजूनपर्यंत झाली नाहीत आणि तुम्ही इलेक्ट झाल्यावर काय विजन असेल? मेजरली मी तुम्हाला सांगितलं, मी लोकांची चर्चा केली तर मेजर विषय माझ्याकडे पाण्याचा आहे. आपण बघाल की चाळवस्तीमध्ये राहणारे आमचे जे नागरिक आहेत तिथे काही ठिकाणी सकाळी पाणी येतं, काही ठिकाणी संध्याकाळी 2च तास पाणी येतं, काही ठिकाणी पाणीच गढूळ येतं आहे. तर हा नेमका मुद्दा काय? कारण आपण अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलतो, चर्चा करतो तेव्हा काही जणं सांगतात की मेट्रोची कामं चालू आहे, त्यामध्ये लाईन डॅमेज होते, त्यामुळे गढूळ पाणी येतं आहे. काही जणं सांगतात रिझर्वॉयरची लेवलच कमी आहे. कोर जो मुद्दा आहे पाण्याचा, कारण मी फक्त गोरेगावपुरता नाही तर तुम्ही मुंबईत कुठेही विचारा, बोरिवलीला विचारा, कांदिवलीला विचारा, अगदी कुरार विलेजला विचारा, दक्षिण मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी विचारा, तर लोकांना जे पाण्याचा कोटा होता तो कुठे ना कुठेतरी कमी इतक्या वर्षांमध्ये मिळतो आहे. तर तो का मिळतो आहे हे देखील विचारणं आणि गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती उपाययोजना आपण करणार आहोत का? तर मी त्याच्या संदर्भात जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा पी साऊथ वॉर्डमध्ये म्हणजे जिथे हा वॉर्ड येतो तिकडे 60 MLD पाणी गेली 10 वर्षांपासून दिलं जातं आहे. 60 MLD पाणी गेले 10 वर्षांपासून जर देत असाल त्यामध्ये सेन्सेस तर आपल्याकडे झालं नाही आहे, पण इकडे होणारे ऑनग्रोईंग प्रोजेक्ट्स आहेत, रिडेव्हलपमेंट आहे, SRA आहे, त्या निमित्तानं लोकं पण या ठिकाणी येणारी वाढत आहेत. आणि जर एवढे लोकांमध्ये वाढ असेल आणि आपण पाणी जे 10 वर्षापूर्वी देत होतो तेच जर आपण देणार असू तर लोकांपर्यंत पाणी पोचणार कसं? आणि म्हणून ह्याच्यामध्ये पॉलिसी डिसिजन्स करणं महत्त्वाचं आहे. 10 MLD पाणी या ठिकाणी वाढवणं महत्त्वाचं आहे. ते कसं वाढवणार, काय वाढवणार यासाठी BMCने उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून फक्त बोलून चालणार नाही तर कॉन्क्रीट ऑन पेपर काहीतरी दिसलं पाहिजे.